नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एज्युकेटर्स चॅनलवर मी प्राध्यापक गजानन पाटील आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात संपूर्ण डिस्कशन करणार आहोत की ती एग्जाम कशा प्रकारची आहे, सिलेबस काय असतो, कोणते बुक्स त्यासाठी वापरले पाहिजे, ठीक आहे, स्वरूप कसं आहे, कशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जातात, कशा प्रकारे त्याची उत्तरं द्यायची आहेत, ह्या सर्व बाबींचं डिस्कशन आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी एक मुद्दा मी तुमच्या लक्षात आणून देतो की मित्रांनो, आपण लास्ट टाइम एक लेक्चर तुम्ही पाहिला असेल की त्यामध्ये MPSC संदर्भात जी सुरुवातीची इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपण त्या लेक्चरमध्ये सांगितलेली होती। जर कदाचित तुम्ही ते लेक्चर पाहिले नसतील तर आधी ते लेक्चर बघून घ्या। त्यामध्ये आपण पाहिलं होतं, एक थोडक्यात त्याला रिकॅप करूयात आपण। त्यामध्ये असं पाहिलं होतं आपण की MPSC जी आहे तर MPSC मध्ये महत्त्वाच्या 3 एक्झाम्स आहेत, जसे की एक राज्यसेवेची एक्झाम आहे, त्यानंतर PSI STI ASO संयुक्त कंबाईन, आपण त्याला संयुक्त ब म्हणतो किंवा कंबाईन बी असं म्हणतो, किंवा संयुक्त क, अशा 3 एक्झाम आहेत। त्यापैकी राज्यसेवा जी आहे त्यामध्ये सर्व क्लास 1 क्लास 2ची पदं आहेत, ठीक आहे। साधारणतः 15 पदं भरण्यासाठी ही एक्झाम घेतली जाते राज्यसेवा, आणि PSI STI ASO ह्या 3ही पदांसाठी ती संयुक्त ब ही परीक्षा आहे। तर टॅक्स असिस्टंट आहे किंवा दुय्यम निरीक्षक, क्लर्क यासाठी संयुक्त क, अशा ह्या 3 एक्झाम्स आहेत। त्यापैकी आपण राज्यसेवा ह्या परीक्षेचं संपूर्ण स्वरूप डिस्कस करायला सुरुवात केलेलं होतं। मग त्यामध्ये आपण असं पाहिलं की राज्यसेवा ही जी एक्झाम आहे तर राज्यसेवा एक्झाम कोण देऊ शकते, त्याची पात्रता काय आहे, शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, कास्ट वाईज काही रिझर्वेशन असेल ते रिझर्वेशन, किंवा जी एक जनरल इन्फॉर्मेशन आहे ती सर्व इन्फॉर्मेशन आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आधी तो व्हिडिओ बघून घ्या, त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये मिळून जाईल। तसंच त्यामध्ये आपण पुढे असं पाहिलं होतं की राज्यसेवेचं जे स्वरूप आहे तर राज्यसेवेचं स्वरूप हे 3 टाईप्समध्ये आहे। म्हणजे राज्यसेवेला सुरुवातीला पूर्वपरीक्षा होते, नंतर मुख्य परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत। त्यापैकी जी पूर्वपरीक्षा आहे तर पूर्वपरीक्षेचा जो सिलेबस आहे किंवा त्याचं स्वरूप आहे, जसं की पूर्वपरीक्षेमध्ये एक GSचा पेपर असतो आणि दुसरा CSATचा पेपर असतो, तर मग ह्या दोन्ही पेपरमध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात, त्याचा सिलेबस काय असतो, ह्या सर्व बाबी त्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर केलेल्या आहेत। त्यामुळेच तुम्हाला सांगतो की आधी तो व्हिडिओ बघून घ्या, त्यानंतर हा व्हिडिओ पाहू शकता। आता नेक्स्ट स्टेप जी आहे राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाल्यानंतर ती म्हणजे मुख्य परीक्षा। मग आता ही मुख्य परीक्षा कशा प्रकारची आहे त्याबद्दल आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत। आता मित्रांनो, राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे साधारणतः पूर्वपरीक्षेला जितके विद्यार्थी क्वालिफाय होतात किंवा जितके विद्यार्थी फॉर्म भरतात पूर्वपरीक्षेला, त्या पूर्वपरीक्षेमधून काही विद्यार्थी हे मुख्य परीक्षेसाठी सिलेक्ट केले जातात। मग जितके विद्यार्थी मुख्य परीक्षेला सिलेक्ट होतात त्या मुख्य परीक्षेचं स्वरूप कसं आहे तेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल, म्हणजे तर तुम्हाला सर्व बाबी ह्या समजून जातील, विथ सिलेबस सुद्धा समजून जाईल। तर बघूयात मित्रांनो त्या संदर्भात। आता लक्षात घ्या, इथे जी मुख्य परीक्षा आहे ही मुख्य परीक्षा, त्या मुख्य परीक्षेमध्ये एकूण 6 पेपर होत असतात, ठीक आहे। लक्षात घ्या, एकूण 6 पेपर होत असतात। आता मी इथे असं म्हटलेलं नाही तुम्हाला की 6 विषय असतात, असं नाही, तर 6 पेपर होत असतात। 6च्या 6 ही पेपर देणं आपल्याला कंपल्सरी आहे। मग ह्या पेपरचं स्वरूप कसं आहे त्याबद्दल आपण डिस्कस करू। हे जे 6 पेपर आहेत हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न या पेपरमध्ये विचारले जातात। फक्त त्याला एक्सेप्शन, अपवाद, पहिला पेपर आहे। मराठी इंग्रजीचा जो पहिला पेपर असतो तो पेपर याला अपवाद आहे, कारण की तो एकमेव पेपर असा आहे की तो डिस्क्रिप्टिव्ह आहे, म्हणजे त्याला आपण म्हणू किंवा ते लेखी स्वरूपाचं आहे। अदरवाईज त्या 6 पैकी राहिलेले जे 5 पेपर आहेत ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न त्यासाठी विचारले जातात, की एक प्रश्न येतो आणि खाली 4 ऑप्शन येतात, जसं की प्रिलिम्ससारखं। तर अशा टाईपचं MCQs। पुढचा एक मुद्दा असा आहे, लक्षात घ्या मित्रांनो, की हे जे मुख्य परीक्षेचे पेपर आहेत त्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर डेफिनेटली आहे। आणि ती निगेटिव्ह मार्किंग कशी आहे, तर 1/3, बरोबर आहे, किंवा त्याला आपण 3/1 असं म्हणू। म्हणजे जसं की जर समजा 3 प्रश्न आपले चुकले तर एका प्रश्नाचे गुण हे मायनस होत असतात, ठीक आहे। आणि जेवढेही पेपर आहेत 6 पेपर, मग आता हे 6 पेपर, या 6 पेपरमध्ये कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात, सिलेबस एक्झॅक्टली काय आहे
ते आता आपण डिस्कस करू। जसे की त्यामध्ये आपण पाहू, हे जे 6 पेपर आहेत, या 6 पेपरपैकी पहिले 2 पेपर हे लँग्वेजवर डिपेंड आहेत। म्हणजे दोन्ही पहिल्या 2 पेपरमध्ये भाषा हा टॉपिक विचारला जातो। जसे की त्यामध्ये आपण पाहू पेपर फर्स्ट जो आहे तो लँग्वेजवर आहे। या पेपर फर्स्टमध्ये मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही लँग्वेजवरती प्रश्न विचारले जातात। आता जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की ह्या 6 पेपरपैकी जो पहिला पेपर आहे तो डिस्क्रिप्टिव्ह आहे। म्हणजे इथे मराठी आणि इंग्रजी या पेपरवरती आपल्याला लेखी उत्तरं लिहायची आहेत। जसे की लक्षात घ्या, इंग्रजीवर इथे 50 गुण आहेत आणि मराठीवरती 50 गुण आहेत। ठीक आहे, जसे की हा पेपर फर्स्ट आहे, पेपर फर्स्ट हा 100 गुणांचा होतो। त्यामध्ये मराठी 50 गुण आणि इंग्रजी 50 गुण। मग दोन्ही विषयासंदर्भात एक 3 टाईपचे प्रश्न विचारले जातात। ठीक आहे, 50-50 गुण आहेत आणि 3 टाईपचे प्रश्न कोणते, त्यामध्ये एक विचारला जातो निबंध। ठीक आहे, एक मराठीवर आपल्याला निबंध लिहायचा असतो आणि त्यानंतर एक इंग्रजीमध्ये निबंध लिहायचा असतो। त्यानंतर सेकंड त्याच्यामध्ये भाषांतर विचारलं जाते, मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी असं दोन्हीही भाषांतर आपल्याला करावं लागते। आणि तिसरा मुद्दा त्यामध्ये विचारला जातो सारांश लेखन, की एक परिच्छेद दिला जातो आणि त्याचा आपल्याला 1/3 करून लिहायचं असते। ठीक आहे, तर असे 3 टाईप्समध्ये क्वेश्चन विचारतात मराठी आणि इंग्रजी दोन्ही विषयामध्ये। मग हा जो पहिला पेपर आहे 100 गुणांचा, या पेपरला वेळ किती मिळतो आपल्याला लिहिण्यासाठी, तर इथे वेळ मिळतो आपल्याला 2 तास। ठीक आहे, 2 तासामध्ये आपल्याला ह्या दोन्ही सब्जेक्टचे असे 3-3 प्रश्न हे सॉल्व करायचे असतात एक्झॅक्टली। मग आता ह्या 100 पैकी जे गुण मिळतील ते, आणि मग आणखीन आपण पुढे जर पाहिलं, हा झाला पेपर फर्स्ट। पेपर सेकंड, मग पेपर सेकंडवरती कशावरती आधारित प्रश्न विचारले जातात, तर जो पेपर सेकंड आहे, पेपर सेकंडसुद्धा भाषेचा आहे। ठीक आहे, त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही लँग्वेजवरती प्रश्न विचारले जातात। परंतु मित्रांनो लक्षात घ्या, पेपर फर्स्टमध्ये सुद्धा लँग्वेज आहे आणि पेपर सेकंडमध्ये सुद्धा लँग्वेज आहे। डिफरन्स एवढाच आहे की पेपर फर्स्टमध्ये लेखी उत्तरं लिहावी लागतात आणि जो पेपर सेकंड आहे, पेपर सेकंडमध्ये लेखी लिहिण्याची आवश्यकता नाही। इथे फक्त ग्रामर विचारलं जाते इंग्रजीचं आणि मराठीचं। मग हा पेपर सेकंड जो आहे, पेपर सेकंड किती गुणांचा असतो, तर हा सुद्धा 100 गुणांचा आहे। ठीक आहे, प्रश्न कसे विचारले जातात, तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे त्याला आपण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न म्हणू। ठीक आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न इथे विचारले जातात। 100 गुण, 100 प्रश्न, आणि वेळ किती असतो, तर वेळ असतो 1 तास। ठीक आहे, 1 तासामध्ये आपल्याला हे 100 प्रश्न सॉल्व करायचे असतात। सर्वच्या सर्व प्रश्न हे आपल्याला व्याकरणावर आधारित विचारले जातात, मराठीचं व्याकरण आणि इंग्रजीचं व्याकरण। हे झालं मित्रांनो पेपर सेकंड। आता पेपर थर्ड, तिसरा पेपर जो आहे, तिसऱ्या पेपरपासून म्हणजे तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा, आपण जसं म्हटलं की राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये 6 पेपर येतात, त्यापैकी तिसरा ते 6वा असे हे जे 4 पेपर आहेत, या 4 पेपरला आपण GS म्हणतो। ठीक आहे, किंवा त्याला सामान्य अध्ययन। मग ते सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, 3 आणि 4 असे 4 सामान्य अध्ययनाचे पेपर होतात। ठीक आहे, पेपर कितव्यापासून, तिसऱ्यापासून। मग आपण बघू की पेपर तिसरा जो आहे, तर पेपर तिसरा हा कशा स्वरूपाचा आहे। तत्पूर्वी मी एक मुद्दा क्लिअर करतो की हे जे GSचे 4 पेपर होतात, म्हणजे पेपर 3 पासून आपण पाहिलं, पेपर फर्स्ट आणि सेकंड लँग्वेज, पेपर 3, 4, 5, 6 GS। मग हे 4ही जे GSचे पेपर आहेत, या 4ही GSच्या पेपर संदर्भात एक कॉमन इन्फॉर्मेशन लक्षात घ्यायची। कोणती इन्फॉर्मेशन, तर ह्या 4ही GSच्या पेपरला जे प्रश्न विचारले जातात ते 150 प्रश्न आहेत। ठीक आहे, 150 प्रश्न, आणि याच्यावरती गुण किती आहेत, तर गुण आहेत 150। म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 गुण, याप्रमाणे 150 प्रश्न 150 गुण प्रत्येक GSला। ठीक आहे, त्याच्यानंतर हा पेपर सॉल्व करण्यासाठी आपल्याला किती वेळ मिळतो, तर इथे मिळतात आपल्याला 2 तास। ठीक आहे, 2 तासामध्ये 150 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात। ठीक आहे, जर इथे 3 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे गुण मायनस होतात, म्हणजेच 1/3। ठीक आहे, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे या ठिकाणी। आता हे खूप महत्त्वाचे पेपर आहेत मित्रांनो, कारण की प्रत्येक पेपर हा 150 गुणांचा, म्हणजे 4 पेपर म्हणजे एकूण 600 गुण। या 4 पेपरवरती एकूण 600 गुण आहेत आणि भाषेवर 200 गुण। भाषेच्या 200 गुणांसंदर्भात आपण पाहिलं की तिथे काय विचारलं जाते, परंतु आता इथे जे आहे पेपर तिसरा पाहू आपण। पेपर तिसरा म्हणजे GS फर्स्ट,
ठीक आहे, सामान्य अध्ययन 1. मग सामान्य अध्ययन 1 याच्यावरती कोणते प्रश्न विचारले जातात, कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात, जस्ट आपण तो सिलेबस डिस्कस करू. काही पॉईंट मी तुम्हाला सांगेल, तसं स्क्रीनवरती तुम्हाला त्याचा सिलेबससुद्धा दिसेल की कोणत्या सिलेबसवरती प्रश्न विचारले जातात. जो सिलेबस तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि जेव्हा तुम्ही सब्जेक्ट वाईज अभ्यास कराल तेव्हा ज्या सब्जेक्टचा अभ्यास आपण सुरू करू तेव्हा त्या सब्जेक्टचा सिलेबस तुमच्या वहीमध्ये किंवा जिथे तुम्ही नोट्स काढता त्या नोट्समध्ये अगदी तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये तो सिलेबस लिहायचा आहे. ठीक आहे, तर बघू मित्रांनो, जे GSचे 4 पेपर आहेत त्यापैकी पेपर फर्स्ट. आता पेपर फर्स्ट जो आहे, पेपर फर्स्टमध्ये बघू आपण की साधारणतः 3 टॉपिकवरती किंवा 3 सब्जेक्ट त्याच्यामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, तसं तर त्याच्यामध्ये खरं तर 2च सब्जेक्ट आहेत, पण तरीसुद्धा म्हणताना आपण त्याचा ते 3 भागामध्ये त्याचं विभागणी करू. ठीक आहे, जसं की पेपर त्याच्यामध्ये सब्जेक्ट 1 पहिला विषय आहे इतिहास. इतिहासावरती प्रश्न येतात. तुम्हाला स्क्रीनवरती सिलेबस दिसेल. ठीक आहे, की इतिहासामध्ये जसं की ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना आहे, म्हणजे इतिहासासंदर्भात कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात तर ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना आहे, आधुनिक भारताचा इतिहास आहे, प्रबोधन काळ आहे, असे अनेक टॉपिक दिलेले आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, ते तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात. प्रत्येक टॉपिक मी इथे उच्चारणार नाही. स्वातंत्र्योत्तर भारत, महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, ठीक आहे, असे काही प्रश्न आहेत की जे इतिहास ह्या टॉपिकवरती विचारले जातात. आता याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचे समाजसुधारक हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. इथे भरपूर प्रश्न विचारले जातात. साधारणतः प्रिलिम्समध्ये जास्त प्रश्न विचारले जात नाहीत समाजसुधारकावर, परंतु मुख्य परीक्षेमध्ये भरपूर प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे तो सिलेबस तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे करायचा आहे. आता दुसरा जो सब्जेक्ट आहे पेपर 3मध्ये, दुसरा सब्जेक्ट आहे भूगोल. आता भूगोलामध्ये कोणते टॉपिक आहेत तर भूरूपशास्त्र आहे, हवामानशास्त्र, मानवी भूगोल, त्यानंतर आर्थिक भूगोल आहे, लोकसंख्या भूगोल आहे, ठीक आहे, पर्यावरण भूगोल, अशा प्रकारचे तुम्हाला काही टॉपिक त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे, ठीक आहे, किंवा आपण त्याला तिसरा सब्जेक्ट म्हणू पेपर 3मध्ये, तिसरा सब्जेक्ट आहे कृषी, कृषी भूगोल. कृषी भूगोलमध्ये कोणते टॉपिक विचारले जातात तर कृषी परिसंस्था, मृदा, त्यानंतर जलव्यवस्थापन, अशा प्रकारचे जे टॉपिक आहेत तर हे टॉपिक तुम्हाला पेपर 3 GS 1मध्ये विचारले जातात. लक्षात घ्या मित्रांनो, मी ऑलरेडी सांगितलं की ह्या GSवरती 150 प्रश्न, 150 गुण आणि 2 तास वेळ असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पाहू आपण पेपर 4, चौथा पेपर. चौथा पेपर म्हणजे GS 2. GS 2मध्ये कोणत्या विषयावरती प्रश्न विचारले जातात तर GS 2 जो आहे तो भारतीय संविधान, ठीक आहे, राज्यघटना यावरती प्रश्न विचारले जातात. आता राज्यघटनेवरती जे प्रश्न विचारले जातात भारतीय संविधानावरती तर ते कोणकोणत्या टाईपचे म्हणजे कोणकोणते टॉपिक त्याच्यामध्ये दिलेले आहेत तर त्यामध्ये जसं की भारताचे संविधान म्हणजे जे काही इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे ते इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्यानंतर भारतीय संघराज्य व्यवस्था त्याच्यामध्येच तो टॉपिक, त्यानंतर भारतीय प्रशासनाचा उगम, त्यानंतर राज्यशासन व प्रशासन, त्यानंतर ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन व प्रशासन, त्यानंतर जिल्हा प्रशासन, नेक्स्ट पक्ष आणि हितसंबंध गट, त्यानंतर निवडणूक प्रक्रिया, प्रसारमाध्यमे, शिक्षण पद्धती, अशा प्रकारचे अनेक टॉपिक आहेत मित्रांनो की जे ह्या पेपर 4मध्ये विचारले जातात. ठीक आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन संदर्भात म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि जे भारताचं राजकारण आहे असं एकत्रित करून इथे तो सिलेबस बनवलेला आहे आणि त्यावरती इथे प्रश्न विचारले जातात. हा सब्जेक्ट मित्रांनो असा आहे की इथे आपल्याला मॅक्झिमम मार्क्स घेता येतात. ठीक आहे, खूप जास्त आउट ऑफ मार्क्स घेण्याची संधी आपल्याला ह्या पेपरमध्ये म्हणजे पाहायला मिळेल. ठीक आहे, त्यामुळे ह्या पेपरचा अभ्यास करणं हे खूपच तुम्हाला आवश्यक असेल आणि तो अभ्यास करत असताना इथे M. लक्ष्मीकांत हे एकमेव पुस्तक तुम्ही जितकं जास्त वाचाल तितके जास्त मार्क्स आपल्याला मिळू शकतात. म्हणजे एका पुस्तकावर आपल्याला 70पेक्षा जास्त मार्क्स या पेपरमध्ये मिळवता येतात. ठीक आहे, पेपर 4मध्ये. त्यानंतर पेपर 5, पाचवा पेपर. आता पाचवा पेपर जो आहे तर पाचवा पेपर म्हणजे GS 3 आणि हा GS 3 जो आहे हा कशा संदर्भात आहे तर मानव संसाधन विकास, त्याला म्हणताना आपण शॉर्टकटमध्ये
HRD असंही म्हणतो किंवा काही लोक त्याला HR असंच एवढंच म्हणतात. ठीक आहे. मग हा जो HRD आहे मानव संसाधन विकास, तर मानव संसाधन विकास या सब्जेक्टमध्ये कोणकोणते टॉपिक विचारले जातात, तर त्यामध्ये विचारले जातात भारतातील मानव संसाधन विभाग, शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, त्यानंतर मानवी हक्क. मानवी हक्क त्यामध्ये जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र, बालविकास, महिला विकास, युवकांचा विकास, आदिवासी विकास, सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास, असे छोटे छोटे टॉपिक याच्यामध्ये बरेचसे तुम्हाला पाहायला मिळतील. अशा प्रकारचा हा HRD नावाचा जो सब्जेक्ट आहे मानव संसाधन विकास. तर मित्रांनो, मानव संसाधन विकास हा एक नव्याने आलेला विषय आहे आपल्या ह्या एक्झाममध्ये. ठीक आहे, राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये. त्यामुळे हा जो विषय आहे तर हा विषयसुद्धा आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट ठरतो. परंतु इथे एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला पाठांतर जास्तीत जास्त करावं लागेल. जितकं जास्त आपलं पाठांतर असेल तितका स्कोरिंग आपण ह्या विषयामध्ये करू शकतो. आता HRDचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कशा प्रकारची आपली एक स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, यासाठी आपल्याला वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला आणखीन पुढे मिळत जातील. सध्या फक्त आपण काय पाहतो की मुख्य परीक्षेचं स्वरूप कसं आहे आणि हा जो पेपर आहे HRDचा, इथे पाठांतर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत मानव संसाधन विकासासाठी, त्या योजना इथे खूप जास्त विचारल्या जातात. अशा प्रकारचा हा पेपर किती 5. ठीक आहे, GS 3. आता शेवटचा जो पेपर आहे 6वा पेपर म्हणजे GS 4. GS 4 कशा संदर्भात आहे, तर GS 4चं जर आपण टायटल पाहिलं, GS 4मध्ये कोणते विषय विचारले जातात, तर त्यामध्ये अर्थव्यवस्था व नियोजन, त्यानंतर विकास विषयक अर्थशास्त्र आणि कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, म्हणजे असे हे 3 टॉपिक आहेत. आणि या 3 टॉपिकवरती आधारित हा 6वा पेपर म्हणजे GS 4 विचारला जातो. त्यामध्ये आपण सिलेबस बघू काय दिलेलं आहे. सुरुवातीला दिलं त्यांनी की समग्र लक्षी अर्थशास्त्र आणि त्यामध्ये काही टॉपिक दिलेले आहेत. ठीक आहे, ते टॉपिक तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था आणि त्यामध्ये काही टॉपिक दिलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे सहकार. त्यानंतर आणखीन पुढे तुम्हाला काही टॉपिक दिसत असतील मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण की कृषी. एक्झॅक्टली म्हणजे जसं की पेपर 3मध्ये इतिहास, भूगोल आणि त्यासोबत आपण कृषी पाहिलं होतं, तसंच पेपर 6मध्ये सुद्धा GS 4मध्ये अशा प्रकारचं काही कृषी विषयक आपल्याला चॅप्टर इथे पाहायला मिळतील. ठीक आहे. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे याच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान. ठीक आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास, याच्याशी रिलेटेड काही पॉईंट्स हे आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात. त्याचा संपूर्ण सिलेबस जो आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तर हे जे पॉईंट आहेत, तर हे पॉईंट आहेत मित्रांनो मुख्य परीक्षेचे. बस इथं आपण फक्त एवढंच क्लिअर केलेलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये की मुख्य परीक्षेचं स्वरूप हे एक्झॅक्टली कसं आहे. तर मुख्य परीक्षेचं स्वरूप हे 6 पेपर मिळून बनलेलं आहे. आणि हे जे पेपर आहेत, ह्या पेपरमधला पहिला पेपर हा लेखी आहे. इतर 5ही पेपर हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पेपर आहेत. 1 प्रश्न आणि 4 त्याला ऑप्शन. ठीक आहे. आणि इथे 1/3 निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि जो काही सिलेबस आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती आपण म्हणजे दिलेला आहेच. आता मित्रांनो, हा जो सिलेबस आपण पाहिलेला आहे याचा अगदी क्रमवार आपण अभ्यास करणं खूप अपेक्षित आहे. अभ्यास करत असताना आपल्याला काय करावं लागेल की हे जे विषय आहेत या विषयावरती आपल्याला खूप करंट अपडेट प्रश्न विचारले जातात. त्यामुळे सुरुवातीला कोणता विषय घेतला पाहिजे, आपले प्लस पॉईंट कोणते आहेत, हे बऱ्याच बाबी तुम्हाला पाहावे लागतील. जे विषय तुम्हाला सुरुवातीला लवकर समजतील त्या विषयापासून आपण सुरुवात केली पाहिजे, म्हणजे आपल्याला एक्झाममध्ये इंटरेस्ट निर्माण होईल. आणि करंट अपडेट ज्या विषयासाठी आवश्यक आहे ते विषय सर्वात आधी आपण घेतले पाहिजे. जसं की इंडियन पॉलिटी असेल, त्याच्यामध्ये करंट इव्हेंट भरपूर विचारले जातात, त्यामुळे ते आपण आधी केलं पाहिजे. त्याच्यानंतर अर्थशास्त्र आहे. ठीक आहे, जिओग्राफी आहे, की हे असे विषय आहेत की ह्या विषयामध्ये करंट अपडेट मोस्ट इम्पॉर्टंट असते. त्यामुळे त्याचं बेसिक आधी होणं खूप आवश्यक आहे, तरच आपल्याला त्याच्या करंट इव्हेंट ह्या समजून येतील. तर ही बेसिक इन्फॉर्मेशन झाली मित्रांनो मुख्य परीक्षेची. आता पुढचा मुद्दा असा येतो की जेवढाही सिलेबस आपण पाहिलेला आहे, ठीक आहे,
या सिलेबसला समोर ठेवून आपल्याला कोणते बुक्स वाचावे लागतील, ठीक आहे, कोणते पुस्तकं वाचले म्हणजे हा सिलेबस आपला कव्हर होऊ शकतो. तर यासाठी लगेच याच्यानंतर तुम्हाला एक नेक्स्ट व्हिडिओ मिळेल, त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये पाहायला मिळेल. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमची बुक लिस्ट तयार करण्यासाठी जो आपला नेक्स्ट व्हिडिओ येईल तो व्हिडिओ तुम्ही पाहणं खूप आवश्यक असेल. त्याच्या माध्यमातून तुम्ही तशी बुक लिस्ट तयार करू शकता आणि टॉपिक वाईज तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता. मित्रांनो, अपेक्षा आहे की MPSC मुख्य परीक्षा म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात तुमच्या मनातील सर्व शंका ह्या दूर झाल्या असतील. पण तरीसुद्धा होऊ शकते तुमच्या मनामध्ये काही शंका असू शकतात. जर काही शंका असतील तर तसं मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा किंवा स्क्रीनवरती जो तुम्हाला नेहमी नंबर दिसत असतो त्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअपला, इंस्टाग्राम असेल, तुम्ही तिथे मला मेसेज करू शकता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल. तुमच्या मनातली जी शंका आहे ती शंका दूर होईल. मित्रांनो, अभ्यास करा, एक्झामची तयारी खूप चांगल्या प्रकारे करा आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेची जी बुक लिस्ट आहे ती बुक लिस्ट आपण बघणार आहोत. जय हिंद, जय भारत.